मंचर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली. या कारवाईत हत्या, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण 5 गंभीर गुन्हे उघडकीस आलेत. 31 मार्च रोजी दामोदर मिंडे यांची शेतातील घरात हत्या करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान कबीर उमऱ्या काळे याला पारनेर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली. दरम्यान आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल असून सध्या पुढील तपास पोलीस करतायत. लाखादूर तालुक्यातील भागडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. या शिबिरात जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे आणि सरपंच ओमिता मातेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं. शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, अन्न पुरवठा आदी 15 विभागांच्या सेवा एक खिडकी योजनेतून उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण 908 नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. तर मोफत आरोग्य तपासणीसह डिजिटल 7/12 प्रमाणपत्र आणि इतर सेवा दिल्या गेल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वामी शिबिर आपण हे राबवत आहोत. त्याची प्रचार प्रसिद्धी पण झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. याच्या अगोदर आपले 2 कॅम्प झाले आहेत, एक विरली बुद्रुक मंडळामध्ये आणि दुसरा कॅम्प झाला आपला 12वा मंडळामध्ये. आता तिसरा जो कॅम्प आहे एप्रिल महिन्याचा, तो या एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे आपल्या शुक्रवारी भागडी मंडळामध्ये आपण तो राबवण्यात येणार आहे. त्या मंडळामध्ये आपण दाखल्यांचं वाटप, तसेच आपलं संजय गांधी योजनेचे जे मंजुरी आदेश आहेत ते, पानंद रस्त्यांचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश, त्याच्यानंतर सनद वाटप, तसेच माननीय महसूल मंत्री महोदयांनी ज्या सुधारणा आणलेल्या आहेत येत्या काही महिन्यांमध्ये, त्या सर्व त्या अनुषंगाने आपण जे वाटप करणार आहोत ते सर्व वाटप करणार आहोत. त्या ठिकाणी अजून त्या व्यतिरिक्तही आपण लोकांचे फॉर्म भरून घेणे किंवा इतर डिपार्टमेंटचेही त्या ठिकाणी लोक असणार आहेत. लोकांना इतर ठिकाणी न जाण्याची गरज पडता सगळ्या त्यांना एकाच ठिकाणी भेटेल या प्रकारचं नियोजन आपण भागडी मंडळामध्ये करतो आहे. आणि येत्या 10 तारखेला आपल्याकडे भागडी मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिर, तर हे आपण भागडी मंडळामध्ये 10 तारखेला राबवत आहोत. तरी सर्व जनतेने त्या पूर्ण शिबिरामध्ये राहून आपल्या समस्या सोडून घ्याव्यात असं मी पूर्ण जनतेला आवाहन करतो. राज्यमंत्री तसंच परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू तालुक्यातील भाजप शाखा वालूर आणि वालूर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय साडेगावकर मित्रमंडळातर्फे वालूर येथील वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राजेश साडेगावकर, सेलू बाजार समितीचे संचालक शैलेश तोष्मीवाल, दत्ता नाईक नवरे यांची उपस्थिती होती. वाशिम जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीसाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध कृषी प्रकल्पांना भेट देत आढावा घेतलाय. या दौऱ्यात माती परीक्षण प्रयोगशाळा, नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत उभारलेले गोडाऊन तसंच शेतकरी प्रशिक्षण केंद्रांची पाहणी करण्यात आली. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा आणि सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. दरम्यान सेंद्रिय तूर विक्रीसाठी जाणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवत आली. याशिवाय गांडूळ खत युनिट, डेअरी प्रकल्प आणि अवजार बँक यांसारख्या उपक्रमांची पाहणी करत नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलंय. या दौऱ्यामुळे शेतकरी गटांना बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. येवला तालुक्यातील धुळगाव इथं खंडेराव महाराज यात्रेनिमित्त पारंपरिक उत्साहात कावड मिरवणूक आणि 12 गाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न झालाय. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गंगेवरून आणलेल्या पवित्र जलाची कावड आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेली भव्य मिरवणूक हे या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरलं. यंदाचे मानकरी शिवाजी बारहाते यांच्या हस्ते विधिवत पूजन करून 12 गाड्या ओढण्याचा थरारक सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी उपस्थित राहून खंडेराव महाराजांचं दर्शन घेतलं आणि मंदिर पुजारी किसन अण्णा गायकवाड यांचा सत्कार केला. महिलांनी डोक्यावर कलश तर तरुणांनी खांद्यावर कावड घेऊन या धार्मिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खंडेराव महाराज यात्रा समिती आणि समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। एकीकडे सरकार शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचा गप्पा मारत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष मैदानात पोल्ट्री धारक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाते। वाढता उन्हाळा, पाण्याचा टँकर आणि कंपन्यांची मनमानी यामुळे पुणे जिल्ह्यातील पोल्ट्री बांधव आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। सरकारचे नियम आणि GR केवळ कागदावरच राहिल्याने शेतकरी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा धक्का बसत आहे, तर वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी होत असून मरतुकीचे प्रमाण वाढले आहेत। अशा परिस्थितीत कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारा परतावा अत्यंत तुटपुंजा आहे, तर टँकरचं पाणी, वीज बिल, औषध उपचार आणि मजुरीचा खर्च वाढला असताना कंपन्या मात्र ₹6.50 या जुन्याच दराने मोबदला देत आहे। हवामानातील बदलामुळे पक्षी दगावल्याचा त्यांचा आर्थिक फटका थेट शेतकऱ्यांच्या खिशातून कापला जातोय। धक्कादायक बाब म्हणजे बाजारभाव पडल्यास कंपन्या 50 दिवस पक्षी उचलत नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खाद्यांचा खर्च आणि देखभालीचा बोजा वाढत जातो। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा व्यवसाय कृषी अंतर्गत येईल असं जाहीर झालं होतं, मात्र प्रत्यक्षात सचिवांकडून या व्यवसायाला कराच्या जाळ्यात ओढलं जातंय। निवासी दराचा बोजा लादून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप पोल्ट्री बांधवांकडून होत आहे। या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य पोल्ट्री संघटनेचे कार्यकर्ते शरद गोडांबे आणि रुपेश गुजराती यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि कृषी आयुक्तांना निवेदन देऊन दाद मागितली आहे। न्यूज मराठी या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।